एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 36 साईजमध्ये कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार. तर याच्या अगोदर मी 32 साईज, 34 साईज आणि आता 36 साईजचा म्हणजे 2-2 इंचाचा आपण फरक ठेवून आपण पेपर कटिंग करतोय. जर तुम्हाला पेपर कटिंग लागत असेल तर नक्की कमेंट करा. तर नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. आपण दोन्ही चॅनलवर एकच व्हिडिओ टाकतो. ज्यांना पेपर कटिंग लागत असेल त्यांनी फटाफट कमेंट करा आणि फेसबुकला असेल तर DM करा. आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आता मी तुम्हाला सांगते तर हे आपल्याला मागितलेलेच पेपर कटिंग आहे, त्यानुसार मी याची कटिंग दाखवते. पण असं वाटलं का चला मी तुमच्याबरोबर पण शेअर करू का मी कशा पद्धतीने कटिंग करते. आता जे मी ब्लाऊजवर कटिंग करते, जे कस्टमरचे मी ब्लाऊज शिवते तेच मापं मी याच्यावर पण टाकते आणि त्याच्यानुसारच मी पेपर कटिंग करते. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो पेपर कटिंगचे मापं वेगळे असतील किंवा जे आपण अस्तरवर कटिंग करतो त्याचे वेगळे असतील. तर मी डायरेक्ट कस्टमरच्या कामावर पण तुम्हाला भरपूर सारं काम दाखवले. तर आपले वेगवेगळे व्हिडिओ येत राहतील. तर आपण आता ही 36 साईजमध्ये पेपर कटिंग परफेक्ट कशी करायची हे पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवते. तर आपली सुरुवात होती उंचीपासून. उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. जसं की आता मला हा 14 इंचावर शिवून करायचा आहे ब्लाऊज, तर मी 15 इंचावर याला मार्किंग करणार. समजा आता मी हा पेपर पॅटर्न 15 इंचावर आपण तयार केला आहे, बरोबर. आणि तुम्हाला उंची लागते 13 इंचाची. तर तुम्ही फक्त उंचीमध्ये ब्लाऊज कमी करू शकतात किंवा मग समजा पाठीचा भाग उंचीमध्ये कमी करायचा आणि क्रॉसपट्टी कमी करायची. म्हणजे थोडंसं आपल्याला आपल्या हिशोबाने पण थोडंसं डोकं लावून आपल्याला त्याच्यामध्ये तयारी करायची. त्याच्यानंतर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार. आता हा 14 इंचावर एकदम रेडी होऊन जाणार. 15 इंचावर आपण याची मार्किंग केली, पाहू शकता. आता शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.5. 36 साईजला आपण शोल्डर 5.5 घेतले. तेच 5.5 मी थोडंसं खाली आले. एकसारखी लाईन येण्यासाठी आपण खाली पण पॉईंट दिला. परत मोंड्यासाठी आपण 5.5 वर एक मार्किंग केली. आता 36चा चौथा भाग येतो 9 इंच. तर 9 वर आपण एक मार्किंग करायची. 9 वर आपण एक मार्किंग केली. त्याच्यामध्ये लुजिंगसाठी आपण 2 इंच ॲड केले. हीच लाईन आपण सरळ आखून घ्यायची. आता तुम्ही पाहू शकता जे माझ्याकडं पेपर पॅटर्न मागितलेले आहेत परफेक्ट मापने. तर तुम्ही 36, आता समजा तुमचा 36 साईजचा ब्लाऊज आहे, बरोबर 36चाच माप घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या मापानुसार कमरेचं माप किती आहे फिटिंगचं ते तुम्ही कधी ॲडजस्ट करायचं आहे, फिटिंगमध्ये ॲडजस्ट करायचं आहे. समजा तुम्हाला जर समजलं तर तुम्ही कटिंगमध्ये पण ॲडजस्ट करू शकता. आता हे टोटल माप किती बसले? 11 इंच. 11 मध्ये आपण अर्धा इंच कमी करू तर किती येणार? 10.5 इंच आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. हे माप आपण याला जॉईंट करायचं आहे, बघू शकतात. त्याच्यानंतर आपण 1.5 इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची. तो आपला पाठीमागचा भाग झाला. नंतर आपण याला गोल राऊंडमध्ये मार्किंग करू. आता तुम्हाला मी सांगते, आपण गळा 2.5 इंचावर पण घेऊ शकतो, 2.25 किंवा 2 इंचावर पण घेऊ शकतो. 36 साईजचा ब्लाऊज आहे, आपण 2.25 वर घेऊया. त्याच्यानंतर आपण पाठीमागचा भाग कट करतोय, तर आपण 10 इंचावर एक गळा टाकलाय. समजा वरती आपण 2.25 घेतले तर खाली ब्रॉड येण्यासाठी अर्धा इंच, पाऊण इंच, 1 इंच तुम्ही वाढवू शकता. अशा पद्धतीने आपला हा पाठीचा भाग एकदम व्यवस्थित तयार झालाय. 36 साईजमध्ये आपण पेपर कटिंग केली कटोरीमध्ये. जे माझ्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आता हा झाला आपला पाठीचा भाग 36 साईजमध्ये. कटोरी ब्लाऊज आहे. तर ज्या कस्टमरला द्यायचे त्यांच्यासाठी मी अशा पद्धतीने ब्लाऊज पूर्ण कटिंग करून पिन लावून ठेवली, म्हणजे सगळे पार्ट त्याला व्यवस्थित भेटून जाते. आता हा झाला 36 साईजचा पाठीमागचा भाग. आता आपण येऊया फ्रंट कट. आता फ्रंट काढताना कशा पद्धतीने आपण फ्रंट काढला पाहिजे तर मी तुम्हाला सविस्तर सांगते. तुम्ही कार्डशीट पेपर पण वापरू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट जरी पिसावर बोलला तरी पण तुमचं माप एकदम परफेक्ट असं येऊन जाणार.
आता सगळ्यात अगोदर म्हणजे आपण जो पाठीमागचा भाग घेतलाय तो आपण याच्यावर ठेवून पूर्ण आपण याला मार्किंग केली. आता इथं थोडासा मला तिरका वाटला तर मग मी थोडंसं ह्या बाजूने लाईन आखून घेतली. आता परत एकदा आपण माप जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने चेक करणार? तर आपली घडी कितीची आहे? 9 इंचाची, बरोबर. 9 इंचाच्या घडीवर आपण एक पॉईंट देणार, त्याच्यानंतर आपण 2 इंचावर आपली एक्स्ट्रा शिलाई मारायची, बरोबर. म्हणजे माप आपलं बरोबर आहे. हा झाला आपला फिटिंगचा पॉईंट 1.5 इंचावर. ही लाईन आपण याला एकत्र करून घ्यायची. आता त्याच्यानंतर विषय आला, आपण शोल्डर कितीचं घेतलेलं? 5.5 इंचाचं. तर 5.5 वर बरोबर आहे, ते 5.5 आपण थोडंसं खाली घेऊया. परत मुंड्यासाठी आपण 5.5 वर आपल्याला एक मार्किंग करायची. जसं की मार्किंग झाल्याच्या नंतर 1 इंचावर आपल्याला फ्रंट मार्किंग द्यायची. आता तुम्ही पेपर कटिंग जे बघताय तेच आपल्याला अस्तरवर जरी तुम्ही कटिंग केली सेम पद्धतीने तर काही हरकत नाही, एकदम कटिंग ही आपली परफेक्ट येऊन जाणार. आता 5.25 इंचावर मी एक पॉईंट देते फ्रंटसाठी. आता वरती 2.25 घेतले, खाली मी 2.5 इंच घेतले माप. हा गोल गळा आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण क्रॉस पट्टीसाठी उंची टाकणार आहोत 12.5 इंचावर. ते 12.5ची लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची. नंतर अर्धा इंच वरती यायचं आहे आणि आपल्याला क्रॉस पट्टीला हा आकार द्यायचा आहे. अर्धा इंच एवढा आकार द्यायचा आहे. कंपल्सरी आपण क्रॉस पट्टीमध्ये अर्धा ते पाऊण इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे, जसं की तुम्ही पाहू शकता. हे आपण जास्त माप घेतलंय. आता 36 साईजला आपल्याला कटोरी घ्यायची. आता तुम्ही कटोरीच्या म्हणजे चेस्ट बघून पण तुम्ही माप घेऊ शकता. आता 36 साईजला कटोरी जवळजवळ तुम्ही 5.25 ते 5.5ची जरी घेतली तर काहीच हरकत नाही, माप एकदम परफेक्ट असं बसून जातं. 5.5, 5.25 किंवा 5, तर आपण इथं 5.25ची घेऊया 36ला. तीच लाईन आपण सरळ वरती घ्यायची. असं काही नाही वरती 7-8 इंच घ्यायचे, असं काही नाही. आपण सरळ लाईन येण्यासाठी आपण वरती घेतले. नंतर आपल्याला गळ्याकडून 5.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि नंतर मग आपण याला जोडून घ्यायचं. हे माप आपण चेक करू तर जवळजवळ किती 2.25 एवढं भरले, तर आपण 5.25 5.5 वर जरी घेतलं तरी चालते. आपल्याला फक्त आकार हा व्यवस्थित आला पाहिजे, याच्यावर लक्ष द्यायचं आहे कटोरीला. किंवा मग खालपासून आपण 1.5 इंचावर जरी पॉईंट दिला कटोरीला तरी पण बसते. वरून 5.5 वर या किंवा खालून 1.5 इंच वरती जा, एकच होऊन जातं. आता आपण याची करणार आहोत कटिंग. आता कटिंग करताना आपल्याला बाहेरचा भाग अगोदर कट करायचा आहे. मी परफेक्ट येण्यासाठी थोडंसं अगोदर बाहेरून कट करते, म्हणजे आपण हा पेपर बाजूला करू. आता याच्यामध्ये आपल्याला फ्रंटला कट करायचं आहे अगोदर. आता आपण क्रॉस पट्टी कट करू. क्रॉस पट्टी कट केल्याच्या नंतर आपण गळा कट करायचा आहे. गळा कट केल्यावर आपण याची आता कटोरी कट करू. एकदम जसं आपण आखून ठेवलंय त्यानुसारच आपल्याला कटोरी कट करायची. आता मी तुम्हाला एक सांगू शकते याच्यामधून, का ज्यावेळेस आपण कटोरी वाढवताना 1-1 इंच आपण कटोरी वाढवतो, तर ज्यावेळेस आपली परफेक्ट कटोरी आपली ही काढून होती, तर ज्यावेळेस आपण ती जोडतो तर त्याच्यामध्ये 1 इंचामध्ये अजिबात हा पार्ट पण कमी होत नाही किंवा हा पण होत नाही, म्हणजे एकदम परफेक्ट अशी कटोरी ही बसून जाते. समजा कमी जास्त थोडंफार झालं तर आपण त्याला कट करू शकतो, असं काही नाही. पण आपली कटोरी परफेक्ट ही बसली का ही गोष्ट लक्षात घ्यायची. आता हे झालं आपलं सगळं माप काढून. आता आपल्याला कटोरी वाढवायची कशी, आता आपण याच्यावर साईज टाकून आपण कटोरी वाढवल्याच्या नंतर मग आपण याला पिन लावू. तर हा जो उरलेला कपडा हा जो उरलेला कागद आहे आपण याच्यावर पेपरवर बाही कटिंग दाखवणार. पण आता आपण काय करणार अगोदर कस्टमरची
सगळे जेवढे ज्यांनी साईज सांगितले ते 4-5 जे आपल्याला पेपर पॅटर्न आहेत ते आपण अगोदर काढून घेऊ आणि सेपरेट एक व्हिडिओ राहणार बाही कटिंगचा. मग त्याच्यामध्ये साईज राहणार 32, 34, 36 आणि कस्टमरने एक 37 साईजचा पेपर पॅटर्न मागितला प्रिन्सेसमध्ये. आता तुम्ही सगळ्या याचे मी बाहीची कटिंग दाखवणार तुम्हाला, पण छोट्या छोट्या गोष्टीचा बदल असते आणि परफेक्ट बाही कटिंग कशी करायची मी तुम्हाला त्याच्यामध्ये समजून सांगणार. त्याच्या अगोदर आपण कटोरी काढून घेऊ. ही लाईन आपल्याला अशीच घ्यायची. आता याचा मधला सेंटर काढण्यासाठी आपण हे डायरेक्ट असं जरी उचललं, याला फोल्ड केलं, मधला पॉइंट काढला. कटोरी आपल्याला वाढवताना 1 इंच वाढवायची, लक्षात घ्या. 1च इंचाने कटोरी वाढवा म्हणजे कटोरी एकदम परफेक्ट अशी येऊन जाते. जसं की तुम्ही पाहू शकतात. आता हा गोल आकार, कटोरीला गोल आकार गळ्याला येण्यासाठी आपण हा आकार वरती घेतला आहे. ही गोष्ट छोटी छोटी लक्षात घ्या. ही लाईन याला जॉईंट करायची, ही याला आणि ही याला. आता आपल्याला टक्स घेताना 3 इंचाचा आपल्याला उभा टक्स घ्यायचा आहे, बरोबर. म्हणजे ही लाईन एकदम बरोबर. आपण 1.25 इंच इकडच्या बाजूने येऊ, 1.25 इंच ह्या बाजूने येऊ. ही लाईन आपल्याला एकदम परफेक्ट करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता 36 साईजमध्ये आपली कटोरी एकदम रेडी आहे. आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो टक्स हा कितीचा घ्यावा. तर चेस्टनुसार आपला टक्स घ्यायचा. जसं की मी 1.25 इंच घेतले. जर हिवी साईज असेल तर हिवीला तुम्ही 1.5 इंच एक साईड वाढवू शकता, म्हणजे तो टक्स जवळजवळ 3 इंचाचा होऊन जातो. म्हणजे एक साईड आपली 1.5 इंच येते आणि दुसरी साईड आपली 1.5 इंच येते. ही साईड 1.5, ही 1.5 धरून 3 इंचाचा आपला टक्स होऊन जातो. म्हणजे परफेक्ट असा हा टक्स होतो आणि चेस्टला व्यवस्थित बसून जातो. आता हा झाला आपला 36 साईजचा पेपर पॅटर्न. बघू शकतात सुंदर पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊजची कटिंग केली, म्हणजे ब्लाऊजचंच म्हणता येईल. तर तुम्हाला याच्यात काही वाटत असेल तर तुम्ही कमेंट करा. म्हणजे सगळ्यांचे प्रश्नाचे उत्तर आपण कमेंटनुसार देऊ. गर्दी जास्त असल्यामुळं मी बऱ्याच कमेंटचे उत्तर दिले नाही. पण आता ही ऑर्डर होती, ही कंप्लीट करण्यासाठी मी आज स्पेशल याच्यासाठी दिवस दिला आहे. तर कशी वाटली कटिंग कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.